पण मॅडम प्रॉब्लेम नक्की कुठे आहे? इन्फर्टिलिटी म्हणजे काही एक प्रॉब्लेम नाहीये, यात वेगवेगळ्या लेवल्स वरती प्रॉब्लेम असू शकतो. जसे की लेवल नंबर 1 ओव्हरी. ओव्हरी म्हणजे अंडाशय. अंडाशयात जर एग्ज प्रॉपर वे मध्ये बनत नसतील आणि राईट टाइमला फुटत नसतील तर प्रेग्नन्सी व्हायला नक्कीच प्रॉब्लेम होतो. पीसीओडी पेशंट्स मध्ये हे खूप कॉमन असतं. त्यानंतर येते लेवल नंबर 2 म्हणजे फॅलोपियन ट्यूब्स. फॅलोपियन ट्यूब्स ही तीच जागा आहे ज्याच्यात एक शुक्राणू आणि अंड्याचं मिलन होत असतं. जर त्यात काही प्रॉब्लेम असेल, त्या कनेक्शन मध्ये पुढची किंवा मागची बाजू कुठूनही बंद असेल तर प्रेग्नन्सी व्हायला त्रास होतोच. लेवल नंबर 3 जसं की एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियम म्हणजे गादी ज्याच्यावरती बाळ चिपकत असतं. आता गादीची जी थिकनेस आहे ती अंड फुटायच्या टाइमला 8 ते 10 मिलीमीटरची हवी, तेव्हाच बाळ नीट चिपकू शकतं. जसं की आपण जाड गादीवरती कम्फर्टेबली झोपू शकतो, तसंच जाड गादीवरतीच बाळ चांगलं चिपकू शकतं. गादी जर कमी असेल तर आपल्याला जसं झोपायला त्रास होतो तसं बाळ चिपकायला देखील त्रास होतो. लेवल नंबर 4 म्हणजे स्पर्म्स असतात. स्पर्म्सची क्वालिटी, मोबिलिटी, अमाऊंट, त्याचे नॉर्मल आणि ॲबनॉर्मलचे पर्सेंटेज हे खूप इम्पॉर्टंट असतात. जर ह्यात काही दोष असेल तरी पण प्रेग्नन्सीला त्रास असूच शकतो. फर्टिलायझेशन झाल्यावर जर एम्ब्रिओ क्वालिटी ही चांगली नसेल तर प्रेग्नन्सी टिकायची शक्यता देखील कमी असते. सो इन्फर्टिलिटीच्या ट्रीटमेंटमध्ये यश येणं हे फक्त नशीबच नाहीये. इट इज ऑल अबाउट आयडेंटिफाईंग द करेक्ट लेवल ऑफ प्रॉब्लेम. प्रॉपर डायग्नोसिस केलं तर सोल्युशन नक्कीच मिळेल. फॉलो करत राहा.